नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असलेली आणि सुंदर डिझायनर साडीला लुक देणारी डिझाईन पाहणार आहोत. तुम्हालाही तुमच्या साडीला सुंदर असा लुक द्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा मैत्रिणींनो, इथे ही डिझाईन बनवण्यासाठी आपण येथे जेवढी बाही आहे तेवढी बाही घेतलेली आहे आणि 3 इंच एक्स्ट्राचा असा कपडा घेतलेला आहे. आणि इथे सेंटरमध्ये आपण एक कट देऊन घेऊयात आणि जिथे आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहे तिथे आपण इथे कट देऊन घेतलेले आहेत. वरच्या आणि खालच्या दोन्ही साइडनी 1-1 इंचावर आपण इथे कट देऊन घेतलेले आहेत. तर बघा आता कट देऊन झाल्यावर आपण इथे बाहीची उंची मोजून घेऊया. तर बघा बाहीची उंची आपण इथे 10 इंच घेतलेली आहे आणि पुढे 2 इंच आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण 3 इंच असं एक्स्ट्रा घेतलेलं आहे. बाही रुंदी 8.5 इंच प्लस 3 इंच एक्स्ट्रा असं आपण घेतलेलं आहे. आता जेवढा कपडा आपण एक्स्ट्राचा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला इथे प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. मी इथे 2च प्लेट टाकून घेणार आहे. तुम्हाला जर जास्तीच्या प्लेट पाहिजे असतील तर तुम्ही इथे जास्तीचा कपडा सोडायचा आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त प्लेट टाकून घ्यायचे आहे. तर इथे दोन्ही साइडने 2-2 प्लेटा म्हणजे 4 प्लेट आपण इथे टाकून घेणार आहोत. तर बघा वरच्या साइडने प्लेटा टाकताना आपल्याला इथे थोडंसं अंतर ठेवून एकसारखीच प्लेट टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला इथे प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. वरच्या साइडने प्लेट टाकून झाल्यावर आपल्याला इथे खालच्या साइडनेही प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. तर खालच्या साइडने प्लेट टाकताना आपल्याला जवळ-जवळ एकावर एक ठेवूनच अशा प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. तर बघा दोन्ही बाजूच्या ह्या पद्धतीने प्लेट ठेवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे प्लेट ठेवून आपण शिलाई टाकून घेऊयात. शिलाई टाकताना आपल्याला प्लेट एकसारख्याच आल्या पाहिजेत याचीही काळजी घ्यायची आहे. तर बघा आता आपण इथे प्लेटला शिलाई टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण इथे प्रेसही करून घेतलेली आहे. आता समोरच्या साइडने आपल्याला इथे एक पट्टी लावून घ्यायची आहे. तर त्यासाठी इथे 3.5 इंचाची एक आपण पट्टी घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे अर्ध्या इंचावर मार्किंग करून व्ही शेप द्यायचा आहे आपल्याला. वर 2 इंच घेतलेला आहे आणि असा व्ही शेप देऊन घेतलेला आहे. बघा आता व्ही शेप आपण इथे कट करून घेतलेला आहे आणि हा फक्त आपण अस्तरवरच कट करून घेतलेला आहे. इथे फक्त अर्धाच इंच आपल्याला घ्यायचा आहे. जास्ती जर घेतलं तर आकार खूप मोठा होतो, तर त्यासाठी इथे आपण अर्धाच इंच घ्यायचा आहे. तर बघा आता इथे आपल्याला गोट टाकून घ्यायचा आहे. आता गोट टाकताना आपल्याला इथे अस्तरला गोट लावून घ्यायचा आहे. आता बघा दोन्ही माप आपण पाहिलेलं आहे, तर दोन्ही माप व्यवस्थित असं झालेलं आहे. आणि मैत्रिणींनो ही डिझाईन खरंच खूप सुंदर डिझाईन आहे आणि साडीला सुद्धा खूप छान लुक येतो. तर त्यासाठी तुम्ही ही डिझाईन एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर बघा आता इथे गोट आपल्याला लावून घ्यायचा आहे. गोटला शिलाई टाकताना एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे आणि अगदी हळूवारपणे आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. कुठेही ओढाताण न करता ही शिलाई टाकून घ्यायची आहे, नाहीतर गोट फिनिशिंग सहित व्यवस्थित असा बसत नाही. आता जिथे कोण आहे तिथे आपल्याला एक कट टाकून घ्यायचा आहे. कट टाकल्याने हा गोट आहे तो फिनिशिंग सहित व्यवस्थित बसतो. तर त्यासाठी कट टाकणं खूप गरजेचं आहे. आता बघा इथे कपडा आपल्याला वळवून घ्यायचा आहे आणि वर जो व्ही शेप आहे त्या शेपला आपल्याला इथे गोट लावून घ्यायचा आहे आणि वरचाही जो टोक आहे तर त्या टोकावरही आपल्याला इथे एक कट देऊन घ्यायचा आहे. तर ह्या पद्धतीने आणि अगदी काळजीपूर्वक आपल्याला हा गोट लावून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो ह्या गोटवरच पूर्ण डिझाईनचा लुक आहे, तर त्यासाठी गोट लावताना आपल्याला काळजीपूर्वक लावून घ्यायचा आहे. आता खाली जो कोन आहे तर त्या कोनवरही इथे आपण कट टाकून घेतलेला आहे आणि आता इथे सरळ शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे आपल्याला अस्तरवर आपण हा गोट लावून घेतलेला आहे. आता आपल्याला ब्लाउजचा जो मेन कपडा आहे तो घ्यायचा आहे आणि त्यावर ठेवून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. खालच्या साईडने जशी शिलाई टाकलेली होती तशी शिलाई आपल्याला व्यवस्थित अशी टाकून घ्यायची आहे. जिथे कोन आहे तिथे आपल्याला टंचन उचलून घ्यायचं आहे आणि कपडा फिरवून परत आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने शिलाई टाकल्यावर आपला जो कोन आहे तो व्यवस्थित येतो. तर बघा आता इथे सरळ शिलाई टाकून घ्यायची आहे. त्यानंतर मध्ये जो व्ही आकार आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे.
आणि मध्ये मध्ये छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट दिल्याने फिनिशिंग छान येते, त्यासाठी कट देणं खूप गरजेचं आहे. जिथे कोण आहे तिथे कट द्यायचा आणि पूर्ण साईडने आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट देताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. आता कट देऊन झाल्यावर आपल्याला हा कपडा पलटवून घ्यायचा आहे. तर बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा कपडा पलटवून घ्यायचा आहे आणि कपडा व्यवस्थित करून इथे आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देताना एकसारखीच दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. आपल्याला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते, तर त्यासाठी आपण शिलाई टाकताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही किंवा कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा इथे फिनिशिंग सहित आपला इथे गोट लावून झालेला आहे. आता आपल्याला वरच्याही साईडने एक गोट लावून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपण अगोदर इथे एक शिलाई टाकून घेऊयात, जेणेकरून कपडा घसरणार नाही यासाठी एक आपल्याला कच्ची शिलाई टाकून घ्यायची आहे. आता जिथून आपण शिलाई टाकलेली आहे तिथून आपल्याला एक गोट लावून घ्यायचा आहे. तर बघा इथे ह्या पद्धतीने गोट ठेवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा इथे आपल्याला गोट लावून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला मागच्या साईडने ही गोटपट्टी ओढून घ्यायची आहे, जेणेकरून जी गोटपट्टी आहे तर ती अगदी व्यवस्थित अशी लागेल ह्यासाठी. मैत्रिणींनो, ही डिझाईन सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे, तर तुम्हाला ही डिझाईन नक्कीच आवडेल. एकदा ट्राय करून बघा किंवा तुमच्या कस्टमरलाही तुम्ही ही डिझाईन सजेस्ट करू शकता. तर बघा वरच्याही साईडने आपण इथे गोट लावून घेतलेला आहे. आता आपण जी बाही तयार करून घेतलेली होती तर त्या बाहीला आपण इथे अस्तर लावून घेऊयात. तर बघा आता इथे यावर आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि कडेकडेने शिलाई टाकून आपल्याला इथे अस्तर जोडून घ्यायचं आहे. अस्तर जोडताना आपल्या ज्या प्लेट आहेत त्या दुमडणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. तर बघा शिलाई टाकून झाल्यावर आपल्याला हा कपडा पलटवून घ्यायचा आहे. तर बघा ह्या पद्धतीने कपडा पलटवून घेऊन आपल्याला इथे कडेकडेने शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा इथे अशा प्लेटला एक आपण टाचपिन लावून घेतलेली आहे, जेणेकरून ज्या प्लेट आहेत त्या इकडे तिकडे जाणार नाही किंवा कपडा घसरणार नाही यासाठी. तर बघा इथे प्लेटच्या वरून शिलाई टाकताना हळूवारपणे शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून प्लेट दुमडणार नाही यासाठी. तर बघा शिलाई टाकून झाल्यावर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा. तर बघा इथे आता आपली बाही रेडी झालेली आहे आणि जो आपण समोरचा पॅच तयार करून घेतलेला आहे तर तो पॅच इथे आपण समोरच्या साईडने लावून घेऊया. तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला आपण ज्या प्लेट टाकलेल्या होत्या तो सेंटर आणि आपण जो व्ही आकार दिलेला आहे तो सेंटर व्यवस्थित ठेवून आपण इथे शिलाई टाकून घेऊयात. तर बघा ह्या पद्धतीने मी अर्ध्यातूनच इथे शिलाई टाकून घेते, जेणेकरून जो सेंटर आहे तो इकडे तिकडे जाणार नाही यासाठी. बघा एका बाजूने शिलाई टाकून झालेली आहे. लगेच आता आपण इथे दुसऱ्याही बाजूने शिलाई टाकून घेऊयात. मैत्रिणींनो, अगदी कमी वेळामध्ये आणि घाई गडबडीच्या वेळेत सुंदर असा लुक देणारी ही डिझाईन आहे. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर बघा इथे शिलाई टाकताना कडेकडेनेच शिलाई टाकून घ्यायची आणि आता साईडने जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडचा आपल्याला इथे कपडा कट करून घ्यायचा आहे आणि बघू शकता मैत्रिणींनो, कमी वेळामध्ये आपली सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. आता इथे आपण एक शो बटन लावून घेणार आहोत. शो बटन मुळे सुद्धा तुमच्या ब्लाउजला सुंदर असा लुक येतो. आणि बघा फायनली आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. तर ही बाही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.
धन्यवाद.